नमस्कार, मी केतकी जोशी. वाचाल तर वाचालमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा खूप स्पेशल दिवस आहे, कारण आज आपल्याबरोबर पुरस्कार विजेते असणार आहेत, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते असणार आहेत आणि एक नाही दोन साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांशी आपण बोलणार आहोत. नुकताच ज्यांना युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला ते वीरा राठोड आपल्यासोबत असणार आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारणार, त्यांच्या साहित्याबद्दल, त्यांच्या या अनुभवाबद्दल. खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या या कार्यक्रमामध्ये. या पुरस्काराच्या निमित्तानं आम्हाला खूप साऱ्या गप्पा तुमच्याशी मारायच्याच आहेत. आणि याचबरोबर ज्यांना पहिला युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला त्या ऐश्वर्या पाटेकर सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत नाशिकहून. ऐश्वर्या, खूप खूप स्वागत आहे तुमचं देखील. पुरस्कार, युवा साहित्य पुरस्कार मिळाल्यानंतरचे सगळे अनुभव, तुमचं साहित्य, या सगळ्याबद्दल आम्हाला तुमच्याशी सुद्धा खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात आणि आपण सुरुवातीला जाणार आहोत वीरा राठोड यांच्याकडे. पहिलाच कविता संग्रह आणि पहिल्याच कविता संग्रहाला एवढा मोठा पुरस्कार, कसा अनुभव आहे? युवा साहित्य पुरस्कार जाहीर झाल्यानंतरचे गेले काही दिवस कसे आहेत तुमच्यासाठी? प्रथमतः मी IBN लोकमत आणि सर्व मराठी वाचकांचे यांना नमस्कार करतो आणि सर्वांचं म्हणजे एक ज्यांनी म्हणजे विशेषतः ज्यांनी माझ्या पुस्तकाची या पुरस्कारासाठी निवड केली त्यांचा मी खरंच मनापासून खूप आभारी आहे की ज्यांच्यामुळे मला आज म्हणजे एक वेगळ्या रोलमध्ये येऊन या सगळ्या लोकांशी किंवा या सगळ्यांशी संवाद साधण्याची एक संधी मिळते. खरं तर म्हणजे साहित्यातला एवढा मोठा जो पुरस्कार माझ्या पहिल्या या पुस्तकाला मिळालेला आहे. खरं तर अकादमीचा हा पुरस्कार पहिल्या पुस्तकाला आणि वयाच्या 35 वर्षामधील लेखकाला मिळालेला असतो. त्यामुळे माझ्या मते की काही फार काही मोठं म्हणजे मी अचीव केलंय असं मला स्वतःला वाटत नाही आणि म्हणायचं पण नाहीये. आणि निश्चितच एक कुठेतरी खूप मोठ्या पातळीवर माझ्या कवितांची, माझ्या लेखन प्रतिभेची एक नोंद घेतल्या गेली. याचा निश्चितच एक कवी म्हणून, एक लेखक म्हणून खूप मनस्वी आनंद तर झालेलाच आहे. आणि एकूण या निमित्ताने मला एक गोष्ट म्हणजे प्रकर्षाने सांगावीशी वाटते. या पुरस्काराने माझं जे काही नाव आहे किंबहुना माझ्या कवितेचं जे काही एक अस्तित्व आहे ते ठळक केलेलं आहे. आणि माझी कविता जेव्हा तिच्या अस्तित्वाचं जे ठळकपण आज वाचकासमोर आलेलं आहे, एकदम सर्व मराठी वाचकांचं, एकूणच वाङ्मयीन क्षेत्रातल्या अनेक लोकांच्या नजरा एकदम या पुस्तकावर किंवा या कवितेवर आलेले आहेत, खेळलेले आहेत. मला तेच विचारायचं आहे की आतापर्यंत तुम्ही लिहित होतात, इतकंच चांगलं लिहित होतात, पण आतापर्यंत कोणाचं फारसं लक्ष गेलं नाही असं म्हटलं जात होतं. आणि आता युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अरे हे इतकं चांगलं लिखाण आहे असं अचानक नजरेला यायला लागलंय आणि दाद मिळते. त्याच कविता आहेत, तेच लेखन आहे आणि आता पुरस्कार मिळाल्यानंतर खूप दाद मिळते. सगळं तुमचं जे साहित्य आहे ते वेदनेतून निर्माण झालेलं आहे. ही साहित्य निर्मिती जी आहे ही अस्सल साहित्य निर्मिती आहे, पण या अस्सल साहित्य निर्मितीला इतका वेळ वाट बघावी लागली? नाही, मला स्वतःला असं नाही वाटत की फार काळ वाट बघावी लागली. कारण मी तसा एक मागच्या 12-14 वर्षापासून साहित्याच्या या सगळ्या लेखन प्रक्रियेमध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट, नोंद घेण्याची जी गोष्ट आपण सांगितली, आणि मी मागच्या एक 10-12 वर्षापासून विविध वाङ्मयीन नियतकालिकांमधून, वर्तमानपत्रामधून सातत्याने कविता असेल किंवा एकूण जे काही लेख असतील हे लिहित आलेलो आहे. एक गोष्ट आहे की खरं तर तसं मला स्वतःला असं वाटतं की हे फार लवकर मला मिळालेलं आहे. आणि या लवकर मिळाल्यामुळे आणि एकदमच लोकांच्या नजरेसमोर ही कविता आली, काय आहे काय नाही ते लोक त्याची चर्चा करतीलच. पण यामुळे माझ्यावर एक खूप मोठी जबाबदारी, एक नैतिक जबाबदारी आलेली आहे असं मला वाटतं. आणि एकूण ही नैतिक जबाबदारी या पुरस्कारामुळे आलेली आहे. कारण त्या पुरस्काराचं पावित्र्य आणि त्या पुरस्काराचं जे महत्व आहे, त्या पुरस्काराची जी एक जनसामान्यांमध्ये एक इमेज आहे, ती इमेज माझ्याकडून येणाऱ्या काळामध्ये राखल्या गेली पाहिजे. ही एक खूप मोठी जबाबदारी माझ्यावर एक लेखक म्हणून, कवी म्हणून आलेली आहे असं मला वाटतं.
आणि आपण म्हणालात की लवकर, खरं तर अजून एक 2-3 वर्षांनंतर हा संग्रह आला असता, असं माझं माझं वैयक्तिक माझा अनुभव आहे किंवा माझी एक फिलिंग आहे की माझ्या कवितेतच मांडलंय की मी काळजातली सल बाहेर काढून ठेवतोय आणि तुम्ही वाह म्हणताय. वा. मी काळजातली सल बाहेर काढून ठेवतोय आणि तुम्ही वाह म्हणताय. कोणत्या काळात काय आश्चर्य, जीवो काय म्हणता, दुःखाला सुंदर उपमा काय देता. काय आश्चर्य, जीवो काय म्हणता, दुःखाला सुंदर उपमा काय देता. कोणत्या काळात होते सुंदर दुःख, कोणत्या काळात होते सुंदर दुःख. कवितेत, गाण्यात आणि दुसऱ्यांच्या जिन्यात बरं वाटतं दुःख. कवितेत, गाण्यात आणि दुसऱ्यांच्या जिन्यात बरं वाटतं दुःख. जगण्याची सारी वीणच विस्कटून टाकणाऱ्याला हसत हसत कवटाळीत नाही कुणी. सगळ्या ज्या कविता आहेत त्या खरं तर तुमच्या अनुभवातून, तुमच्या जगण्यातून आलेल्या कविता आहेत. आणि मला याबद्दलच विचारायचं आहे तुम्हाला आणखीही, आणि ऐश्वर्या पाटेकर यांच्याशी सुद्धा आपल्याला गप्पा मारायचे आहेत, त्यांचे अनुभव जाणून घ्यायचे आहेत. पण एक ब्रेक घेतोय आपण वाचाल तर वाचाल मध्ये, आणि ब्रेक नंतर परत भेटूया. वाचाल तर वाचाल मध्ये तुमच्या सगळ्यांचं ब्रेक नंतर खूप सारं स्वागत आहे. खूप आशेनं, खूप अपेक्षेनं ज्या दोन युवा लेखकांकडे बघितलं जात आहे, असे वीरा राठोड युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते यावर्षीचे, आणि ऐश्वर्या पाटेकर, हे दोघेही जण आपल्यासोबत आहेत. ऐश्वर्या पाटेकर माध्यमांना नेहमीच चकवा देतात, आज आपल्याकडे ते बोलायला आलेले आहेत. ऐश्वर्या, पहिला युवा अकादमी पुरस्कार जो होता, युवा साहित्य अकादमी पुरस्कार, तो तुम्हाला मिळाला. काय त्याच्यानंतरचा अनुभव होता, काय फरक पडला या पुरस्काराच्या नंतर? खरं तर मी असा साहित्य अकादमी युवा पुरस्कार तुम्हाला मिळतो, आणि माझ्या बाबतीत आणि वैयक्तिक जर सांगायचं ठरलं तर खपली खाली एखादं बियाणं खूप वर्ष पडून राहावं आणि हलकीशी पावसाची सर यावी आणि त्याने ते बियाणं खपली भेदून वरती यावं, तसंच काहीसं साहित्य अकादमी युवा पुरस्कारानं माझ्या आयुष्यात झालेला आहे. आणि तुम्हाला हा पुरस्कार जेव्हा मिळतो तेव्हा तुमच्याकडे इतरांच्या नजरा, इतरांचं लक्ष जातं, आणि लेखकाला शेवटी दुसरी काय गोष्ट हवी असते की तुम्ही जे काही लिहिता हे इतरांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि हे जर साहित्य अकादमी युवा पुरस्कारानं झालं असेल तर तो खूप मोठा आनंद आहे. आणि खरोखर आहे की हा जो काही पुरस्कार आहे, इतर पुरस्कारांकडे जसं आपण पाहतो तसं साहित्य अकादमी युवा पुरस्काराकडे आपण पाहू शकत नाही. काय होतं, तुम्ही ज्या गोष्टी, जे काही लिहिता आहात, जी वेदना तुम्ही तुमच्या याच्यातनं मांडता आहात, आणि आता ती वेदना, ते दुःख, ती समस्या लोकांपर्यंत जाणार आहे, आणि यानेच तो बदल झाला. आणि दुसरी गोष्ट अशी की मी अशा अभावाच्या ठिकाणावरून आलेलो आहे, आणि अभाव एका बाजूला भाकरीचा असेल, परिस्थितीचा असेल, आणि कवी म्हणून आणि एक माणूस म्हणून जगताना एक खूप मोठी कसरत त्या कवीला करावी लागते. आणि हा पुरस्कारामुळे झालं काय की माझ्या कवी असण्याच्या जोरावर के वाघ सारख्या शिक्षण संस्थेनं मला त्यांच्या महाविद्यालयात नोकरी दिली. हा माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे की पहिली भाकर या पुरस्काराने मला दिली. आणि दुसरी गोष्ट अशी की तुमच्यावर गांभीर्याने, म्हणजे मराठी साहित्यातली जी नियतकालिका असतील, वर्तमानपत्र असतील, यांनी तुमच्यावर गांभीर्याने तुमच्याकडे पाहिलं आणि लोकांच्या समोर आणलं. आणि त्यामुळे आज मला असं वाटतं की ही माझी जबाबदारी आहे आता. म्हणजे त्याच्या आधी लिहिताना एक विस्कळीतपण होतं, पण साहित्य अकादमी युवा पुरस्कार मिळाल्यामुळे मला असं वाटायला लागलं की आता लोकांचं लक्ष जर माझ्याकडे गेलंय ना, तर मला काळजीने लिहावं लागेल आणि अस्सल तेच लिहावं लागेल. खरोखर तुमचं पुस्तक प्रकाशित करतानाचा जो अनुभव आहे तो आम्हाला ऐकायचा आहे, कारण त्यातूनच आत्ताची सध्याची ज्यांना पुस्तकं प्रकाशित करायची, ज्यांना काही लिहायचंय, त्यांच्यासाठी काही अनुभव मिळेल. 6 महिने उशिराने हे माझं पुस्तक जर आलं असतं तर मी आज आपल्या समोर किंवा एकूणच या सगळ्या याच्यात नसलो असतो. म्हणजे मी प्रयत्न केला नाही
असं मला नाही म्हणायचंय. मी अनेक प्रयत्न केले अनेक जणांकडे, कारण मला माझ्या जेव्हा कविता प्रसिद्ध झालेल्या होत्या त्यावेळेस मला खूप चांगल्या प्रतिक्रिया यायच्या अनेक मोठ्या मोठ्या लेखकांकडून. आणि मधल्या काळात मग असं जाणवू लागलं की आता आपण थोडंसं कुठेतरी स्थिर स्थावर झालेलो आहोत, नोकरीला लागलेलो आहोत. ऐश्वर्य जसे म्हणाले की मला कवितेने नोकरी दिली, बहुधा माझ्याही जीवनामध्ये मला तसंच वाटतं की मी अनेक उंबरटे झिजवल्यानंतर मला कुणी घेतलं नाही. म्हणजे माझ्या गुणवत्तेवर विश्वास ठेवून मला कवितेच्या पोटी मला नोकरी मिळालेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी पुस्तक प्रकाशनाच्या संदर्भाने सांगू इच्छितो की मी अनेक जणांशी त्या दरम्यानच्या काळात बोललो, अनेक जणांशी चर्चा झाली, पण मला म्हणजे तो प्रतिसाद नाही मिळाला की बाबा तुझं पुस्तक आम्ही काढू शकतो किंवा तुझं पुस्तक आम्हाला काढता येईल किंवा आता आम्ही सांगू शकत नाही, किती दिवसानंतर निघेल वगैरे 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 वगैरे. मग त्यावरून आपण समजतो की यार कुठेतरी आपण म्हणजे आपल्याला हा टाळण्याचा प्रयत्न आहे असं एक जाणवू लागलं. पण मला कवितेने जी काही आयुष्यभरात म्हणजे खूप मित्र दिली, त्या मित्रांपैकीच एक माझा मित्र जो माझा आज फॅमिलियर आहे, तो खरं तर कविता साहित्य याच्याशी कुठला काही त्याचा संबंध नाही, पण तो कुठेतरी एक मला मोठा भाऊ मानतो. आणि तो नेहमी म्हणजे मला विचारायचा काय झालं, कुठपर्यंत आलं पुस्तकाचं, काय प्रतिक्रिया आली, काय सांगितलं. तर मी त्या प्रत्येक वेळेस त्याला सांगायचो की जाऊ दे बघूयात पुढे जाऊ दे. मी त्याला म्हणजे असं काही सांगितलं नाही की ह्यांनी नकार दिला, पण म्हटलं पुढे कधीतरी बघूयात. पण मग एक दिवस तोच मला राहून बोलला की बाबा की हे सगळं करायला काय लागतं. खरं तर त्या काळामध्ये नुकताच मी नोकरीला लागलेलो आणि सगळं माझं ते शिक्षण सेवक म्हणून सगळं रेग्युलर ते सगळ्या प्रक्रिया होत्या. त्या काळात मी स्वतः पुस्तक छापू शकेन अशी माझी आर्थिक स्थिती त्यावेळेस नव्हती. तर मग त्यावेळेस त्याने मला फारच म्हणजे मागे लागून तो बोलला की डॉक्टर प्रफुल्ल चौधरी त्यांचं नाव, घाटी डेंटलला ते प्राध्यापक आहेत. तर तो म्हटला की याला किती खर्च येईल. मी म्हटलं काय लागेल 25-30 हजार रुपये, पण ते बघूयात आपण मागे पुढे. तर एक दिवस अचानक त्याने ATM मधून 50,000 रुपये स्वतः काढून आणले आणि माझ्या पुढ्यात ठेवले त्यांनी. मला खरं तर वाटतं की हे सगळं जे काही प्रेम आहे कुठेतरी आपला स्वभाव, आपली जी जडणघडण झालेली आहे आणि एक माणसासाठीच जे आपण जगतो आणि माणसावर प्रेम करून जगतो आणि जी माणसं भेटतात की खरंच म्हणजे मी त्या पैशाचं किंवा ते मूल्यच नाही करू शकत की त्यांनी माझ्या आयुष्यात काय आलेलं आहे. आणि ते एकदम ठेवलं समोर आणि काय अजून काही लागतील तर मला सांग, हे पुस्तक 6 महिन्यात आलं पाहिजे असा त्यांनी एक हट्ट माझ्या मागे लावला आणि हे पुस्तक समोर आलं. आणि आज ते सगळीकडे मला जेवढा आनंद झालेला आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आनंद त्याला झालेला आहे की पण माझ्या अवतीभोवती असे अनेक आज कवी लिहित आहेत मराठवाड्यामध्ये, विशेषतः सगळीकडेच बहुधा ते आहेत की ज्यांच्या कदाचित माझ्यापेक्षा पुढची कविता ते लिहित आहेत आणि माझ्यापेक्षा प्रचंड अभावामध्ये सुद्धा ते जगतायत आणि अजूनही त्यांची जगण्याची भ्रांत संपलेली नाहीये. पण ते कवितेच्या प्रेमापोटी, साहित्याच्या प्रेमापोटी कुठेतरी आपल्याला जे सांगायचं इतरांना की त्यातून कुणाला तरी काहीतरी जगण्यासाठीचं बळ मिळेल हे जे सांगायचंय ते पुढे आलं पाहिजे. आणि ही माणसं स्वतःची पुस्तकं नाही छापू शकणार आणि पहिलं पुस्तक असल्यामुळे मला वाटत नाही की कुठला प्रकाशक सहज त्यांचं पुस्तक हातात घेईल. पण मला वाटतं की एक या निमित्ताने सांगायचं की आपण प्रकाशन विश्वामध्ये एवढा सगळा भांडवल गुंतवलेलं असतं. मला वाटतं की एखाद्या घोड्यावर पैसे लावायला काही म्हणजे डोळे झाकून लावायला काही हरकत नाही की जेणेकरून तो घोडा कदाचित एखादी रेस खूप चांगल्या पद्धतीने जिंकेल. मला रेसच्या संदर्भात नाही सांगायचं. नक्कीच आणखी खूप गप्पा आपल्याला मारायच्या आहेत, पण इथे एक आपण ब्रेक घेतोय आणि ब्रेक नंतर परत भेटूया. आज आपण गप्पा मारतोय 2 युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांशी. वीरा राठोड आणि ऐश्वर्य पाटेकर आपल्या सोबत आहेत. ऐश्वर्य पाटेकर, मला तुम्हाला विचारायचं आहे की एकीकडे तुम्ही असाल, वीरा राठोड असाल, अस्सल मातीतली कविता लिहिता, आतापर्यंत जे कधीही समोर आला नव्हता अशा अनेक गोष्टी तुमच्या साहित्यांमधून लोकांपर्यंत पोहोचतायत. दुसरीकडे शहरी भागात सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं लिहिणारे अनेक तरुण लेखक आहेत. मग विषय भले IT चा असेल, लिव्ह इन रिलेशनशिपचा असेल, सिंगल पॅरेंटिंगचा असेल, अशा अनेक विषयांवर लिहिलं जात आहे. तुम्ही या साहित्याकडे कसं बघताय? खरोखरच तुम्ही रिलेट करू शकता? तुम्हालाही हे साहित्य समकालीन वाटतंय? अगदीच.
मुळातनं काय असतं की ग्रामीण लिहितो म्हणून ग्रामीण साहित्य, शहरी लिहितो म्हणून शहरी साहित्य, असे काही कप्पे नसतातच मुळात. म्हणजे तो जो लेखक आहे, कवी आहे, ज्या समाज परिवेशामध्ये तो जगत असतो, त्याला ज्या गोष्टींना सामोरं जावं लागतं, त्याच गोष्टी तो त्याच्या कलाकृतीतनं मांडत असतो. आता वीरा असेल, मी असेल किंवा रवी कोरडे असेल, आता एक नवा मुलगा फार छान लिहितोय विनायक येवले म्हणून, तर आम्ही जी मंडळी आहे, तर आम्ही ग्रामीण भागात आहोत, आम्ही ते विश्व पाहिलेलं आहे, आमच्या समस्या त्या आहेत, त्यामुळे आम्ही आमच्या समस्या मांडतो, आम्ही आमचे अनुभव मांडतो. आणि कविता काय आहे, शेवटी मानवाच्या जीवन जाणीवा मांडण्याचं एक ते माध्यम आहे. खरं तर गप्पा इथे संपण्यासारख्या नाहीयेत, खूप काही बोलायचं आहे, पण आपल्याला वेळेचं थोडंसं बंधन आहे. आज तुम्ही दोघं जण इथे आलात आणि आमच्याशी खूप साऱ्या गप्पा मारल्यात आणि तुमचे अनुभव सांगितलेत. या पुढच्या तुमच्या कारकिर्दीसाठी तुम्हाला दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. पण मला ऐश्वर्या पाटेकर यांना विनंती करायची आहे की जाता जाता आमच्या प्रेक्षकांसाठी एक कविता ऐकवा. अगदी. मी जे आधी तुम्हाला सांगितलं की माझी कविता, जिच्या विद्यापीठात मी शिकलो, म्हणजे माझी आई, तिच्यामुळे मी आज कवी म्हणून उभा राहिलोय आणि म्हणून तिचाच अनुभव मी या कवितेतनं मांडला. भाकर आणि आई. तिच्या सोसण्याची तऱ्हा निराळी, तिचं दुःखच निराळं. तिच्या सोसण्याची तऱ्हा निराळी, तिचं दुःखच निराळं. ती झोपताना अंथरूण पांघरून न घेणारी. मी तिला म्हणायचो, हे काय, तू अंथरूण नाही टाकलंस, भुईवरच झोपलीस. तेव्हा शब्दाला शब्द टाचत ती म्हणायची, अर आभाळाचं हातापाय त्याला पुरून उरणार पांघरून, आणि खाली भुईचं अंथरूण आहे की वक्खळ. आई फडक्याला धुडकं जोडायची, तेच तिचं लुगडं, 100 जागी घरगुती दांड. जीर्ण जुनेर लुगडं फाटतच जायचं, आई टाके घालतच राहायची. आई हरत नव्हती, लुगडंही माघार घ्यायचं नाही, ते सारखं फाटतच जायचं. आई निमूट व्हायची. तेव्हा मी तिला म्हणायचो, आई तू फाटकं घालतेस आणि मला मात्र चांगला सदरा. आई तू फाटकं घालतेस आणि मला मात्र चांगला सदरा. फाटकं आभाळ कवेत घेऊन आई म्हणायची, लेका तुझ्या आईला लोक फाटेल म्हणतील, पर बाटेल म्हणणार नाही. तूही असाच फाटत जा, पर बाटू नकोस. एकदा बाबळीच्या सावलीत बसून आई खूप बोलली. तिला रडताना कधीच पाहिलं नव्हतं, पण त्या दिवशी तिच्या डोळ्यात आसवांचा पाणकळा आणि काळजात हुंदक्याचं आभाळ होतं. एकाएकी आई म्हणाली, लेका तू आज सुर्वे म्हणतो, भाकरीचा चंद्र स्वतः जिंदगी बर्बाद झाली. जिंदगी बर्बाद झाली. तसंच माझंही झालंय. चुल्या तव्यावर जिनं भासता माझ्या जिंदगानीची भाकरच करपून गेली.